नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. लास्ट लेक्चरला आपण एम-एस-टी सी-ई-टीचा एक टॉपिक काय केमिकल बॉन्डिंग हा पाहिलेला आहे. ज्या रिगार्डिंग ज्या कन्सेप्ट असतील त्या सगळ्या कन्सेप्ट आपण कालच्या लेक्चरला कंप्लीट केलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आजच्या लेक्चरमध्ये त्या कन्सेप्टवर आधारित असणारे क्वेश्चन्स ते आज आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर सॉल्व्ह करून घेऊ आपण. बघा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, काय दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू. आपल्याला ह्याच्यातलं स्टेटमेंट कोणतं ट्रू आहे हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके चला, पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं आपल्याला, बॉन्ड एनर्जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द बॉन्ड लेंथ. काय सांगितलं आपल्याला, बॉन्ड एनर्जी इनव्हर्सली प्रपोर्शनल कशाबरोबर आहे ते, तर ते आहे बॉन्ड लेंथ बरोबर. तर हे पहिले स्टेटमेंट कसं आहे, ते करेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणजे काय मिळालं, बॉन्ड एनर्जी कशी असते ते डायरेक्टली इनव्हर्सली टू तर काय बॉन्ड लेंथ. जेवढी बॉन्ड लेंथ कमी आहे तेवढी बॉन्ड एनर्जी काय असते, जास्त असते. जर आपण बघितलं तर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जर बघितलं, त्याची बॉन्ड लेंथ कुणाची कमी असते, जर ट्रिपल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड, तर ट्रिपल बॉन्डची बॉन्ड लेंथ कशी असते, कमी असते. त्यानंतर काय असेल, डबल बॉन्ड, आणि त्यानंतर सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कुणाची असते, सिंगल बॉन्डची असते. जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याची बॉन्ड लेंथ काय असते, जास्त. त्यानंतर डबल बॉन्डची कमी, त्यानंतर ट्रिपल बॉन्डची त्याच्यापेक्षा काय असते, कमी लेंथ असते. म्हणजेच ज्याची बॉन्ड लेंथ कमी, त्याची बॉन्ड लेंथ कमी म्हणजे काय त्याची एनर्जी काय असणार आहे, बॉन्ड एनर्जी आपल्याला काय करायची आहे, दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द बॉन्ड लेंथ. जेवढी बॉन्ड लेंथ जास्त तेवढी बॉन्ड एनर्जी काय असते, कमी असते. म्हणजे पहिलं स्टेटमेंट, बॉन्ड एनर्जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द बॉन्ड लेंथ. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ डायपोल मोमेंट फॉर एस-सी-एल. आता डायपोल मोमेंटचे व्हॅल्यू लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर एस-सी-एलची व्हॅल्यू डायपोल मोमेंट ही किती आहे, तर ती आहे 1.03. किती आहे ती, 1.03 ही व्हॅल्यू आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. चला काय सांगितलंय, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज नॉन झिरो डायपोल मोमेंट. तर डायपोल मोमेंट येण्यासाठी आपण लास्ट लेक्चरला बघितलं काय, जर ह्याच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. तर मग आपल्याला चेक करायचं, हे दिलेले ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये नॉन झिरो म्हणजे कुणाची डायपोल मोमेंट ही झिरो नाही, हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. बघून घेऊया आपण. तर पहिल्यांदा दिलेलं आहे CHCl3. आता लक्षात काय ठेवायचं, तर टेट्राहायड्रल, बघा लक्षात घ्या काय, ते टेट्राहायड्रल असेल एखादं मॉलिक्यूल, किंवा काय असेल ऑक्टेहायड्रल असेल, किंवा काय की त्याच्यामध्ये ट्रायगोनल असेल किंवा लिनियर असेल, ट्रायगोनल किंवा लिनियर. तर लक्षात ठेवायचं, अपोजिट वेक्टर ट्रायगोनल आणि काय असेल, लिनियर असेल, हे काय होतं याच्यामध्ये, बिकॉज ऑफ अपोजिट वेक्टर हे सगळे जे कंपाऊंड तयार होतील ते काय होतील, झिरो डायपोल मोमेंट असते. काय असते जे, झिरो डायपोल मोमेंट. नीट समजून घ्या याच्यामध्ये की आपल्याला क्वेश्चन नंबर 3 विचारला आहे की कुणाची डायपोल मोमेंट ही नॉन झिरो आहे, म्हणजे झिरो नाही. नॉन झिरो आहे म्हणजे झिरो नाही. मग आपल्याला मी काय सांगितलं कन्सेप्ट, टेट्राहायड्रल, ऑक्टाहायड्रल, ट्रायगोनल आणि काय असेल, लिनियर असेल, अशा केसमध्ये अपोजिटली वेक्टर, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी CO2 नावाचा मॉलिक्यूल घेतला, बघा हा एक्झाम घेतला CO2. तर CO2 कसा दिसतोय आपल्याला, CO2 म्हणजेच काय बघा, C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O दिसताना कसा दिसतोय तो, लिनियर शेपमध्ये. कसा दिसतोय तो, लिनियर शेपमध्ये. म्हणजे बघा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह वेक्टर जाईल अशा पद्धतीनं, हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता ही जे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे ही इक्वल आणि अपोजिट आहे. ते कसे आहेत, इक्वल आणि अपोजिट. आणि ज्या ठिकाणी इक्वल आणि अपोजिट असेल त्या ठिकाणी डायपोल मोमेंट कसे असते, तर ते झिरो असेल. डायपोल मोमेंट काय राहते, झिरो. तसंच जर BF3 नावाचा मॉलिक्यूल घेतला, BF3, तर हा काय दिसतोय आपल्याला, ट्रायगोनल प्लेनर दिसतो. काय दिसतोय, हा ट्रायगोनल प्लेनर. हाही हे ऑपोजिट वेक्टर काय होतं, त्याची टोटल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ती किती असते, तर ती असते झिरो असेल. सेम ऑक्टाहायड्रल आहे, सेम टेट्राहायड्रल आहे. टेट्राहायड्रल बघा CHCl3, सी इथं आला H, इथं आला Cl, इथं आला Cl आणि इथं आला Cl, हाही टेट्राहायड्रल आहे. तर हे लक्षात घ्या की टेट्राहायड्रल, ऑक्टाहायड्रल, ट्रायगोनल प्लेनर आणि लिनियर मॉलिक्यूल असतील तर त्यांच्या ऑपोजिट वेक्टरची व्हॅल्यू किती असते, तर झिरो असते. किती असते, झिरो असते. आणि त्यामुळं
नॉट CH3 सॉरी, येस काय आहे CH4 नावाचा मॉलिक्युल काय हा CH4. आता हे बघा याच्यामध्ये हा काय झाला, हा झाला लिनियर झाला, काय झाला हा लिनियर झाला. हा कोण झाला, हा झाला ट्रायगोनल प्लेनर झाला. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे CH4 पाहिला, तर CH4 बघितला तर तो काय झाला, तर CH4 हा टेट्राहायड्रल झाला. बघा नीट कन्सेप्ट समजून घ्या, त्याच्यात गफलत करायचे नाहीये. बघा जे मॉलिक्युल आहेत ते मॉलिक्युल सेम आहेत, नाहीतर तुम्ही म्हणणार की टेट्राहायड्रल आहे, ऑक्टाहायड्रल आहे, ट्रायगोनल, किंवा एकच एक्झाम्पल आपण CHCl3 घेतलं. आपण कोणतं घेतलं, CHCl3. म्हणजे ह्याचा स्ट्रक्चर बघा CHCl3 ही टेट्राहायड्रलच आहे, ही टेट्राहायड्रलच आहे. परंतु हे कसे नाही, हा झिरो नाही. का झिरो नाही हे बघून घ्या. ह्याच्यामध्ये असणारे इलेमेंट या ठिकाणी Cl हे सेम असले तरी या ठिकाणी हायड्रोजन जो दिलेला आहे तो काय आहे, डिफरंट आहे. मी काय म्हणलं, जर इक्वल एलिमेंट असतील, लक्षात ठेवा महत्वाची कन्सेप्ट समजून घ्या, नाहीतर याच्यामध्ये जम्बलिंग होण्याची शक्यता जास्त आहे. टेट्राहायड्रल, ऑक्टाहायड्रल, ट्रायगोनल आणि लिनियर कधी त्यांची व्हॅल्यू झिरो असेल, जर ते इलेमेंट सराउंडिंग इलेमेंट काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. सराउंडिंग इलेमेंट काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. त्यावेळी मात्र ती काय असते, झिरो असते. म्हणजे आता इथे सराउंडिंग इलेमेंट बघा, या ठिकाणी ऑक्सिजन आहे, या ठिकाणी ऑक्सिजन आहे, याचा अर्थ तो सराउंडिंग इलेमेंट काय झाला, सेम झाला, म्हणून तो डायपोल मोमेंट झिरो झाले. या ठिकाणी सराउंडिंग इलेमेंट फ्लोरीन 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 ही सराउंडिंग इलेमेंट कसे आहेत, सेम आहेत. स्ट्रक्चर काय सेम काय मिळालं त्याला, ट्रायगोनल प्लेनर. सराउंडिंग इलेमेंट कसे आहेत, सेम आहेत, म्हणून त्याची डायपोल मोमेंट झिरो झाली. आणि या ठिकाणी CH4 नावाचा मॉलिक्युल घेतला, बघा अशा पद्धतीचा मॉलिक्युल आहे. या केसमध्ये सराउंडिंग इलेमेंट सगळ्यांचे कसे आहेत, सेम आहेत. सराउंडिंग इलेमेंट सगळ्यांचे काय आहेत, सेम आहेत. म्हणजे हे कन्सेप्ट नीट क्लिअर करून घ्या. सराउंडिंग एलिमेंट काय असतील, सेम असेल, आणि जॉमेट्री काय असेल, टेट्राहायड्रल, ऑक्टाहायड्रल, ट्रायगोनल आणि लिनियर असेल तर त्याची डायपोल मोमेंट काय असते, झिरो असते. जर सराउंडिंग इलेमेंट डिफरंट असतील, बघा नीट समजून घ्या, सराउंडिंग इलेमेंट काय असतील, डिफरंट असेल तर त्याची काहीतरी डायपोल मोमेंट असेल. म्हणजे आता या ठिकाणी बघा हा टेट्राहायड्रलच आहे CHCl3, परंतु ह्याच्यामध्ये असणारे सराउंडिंग एलिमेंट हे कसे आहेत, डिफरंट. इथे Cl आहे प्लस कोण आहे, हायड्रोजन आहे. याचा अर्थ सराउंडिंग एलिमेंट काय मिळाले आपल्याला, डिफरंट मिळाले. याचा अर्थ तो काहीतरी डायपोल मोमेंट दाखवेल. आणि आपला क्वेश्चन काय विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग काय मॉलिक्युल हॅज नॉन झिरो डायपोल मोमेंट. मग कुणाची नॉन झिरो असेल तर ती असेल CHCl3. कोण असेल, CHCl3. बघा इथं लिहितो मी, टेट्राहायड्रल, ऑक्टाहायड्रल, ट्रायगोनल, लिनियर, पण काय असलं पाहिजेत, सराउंडेड और सराउंडिंग इलेमेंट काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजे. सराउंडिंग इलेमेंट काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. तर आणि तरच त्याची डायपोल मुवमेंट काय असेल, झिरो असेल. अदरवाईज काही ना काही तर त्याची डायपोल मुवमेंट असणार आहे. ओके, गॉट इट. चला क्वेश्चन नंबर काय बघायचं आपल्याला, 4 पाहायचं आहे. 4 मध्ये काय सांगितलंय बघा, इन अ कोव्हॅलंट बॉन्ड अ डिफरन्स ऑफ 1.7. किती डिफरन्स दिलेला आपल्याला, 1.7 दिलेला आहे. बघा डिफरन्स किती दिलेला आहे आपल्याला, 1.7. जर डिफरन्स किती असेल, 1.7 असेल, तर बघा काल लास्ट लेक्चरला आपण बघितलं कुणाची प्रॉपर्टी कमी, कुणाची प्रॉपर्टी जास्त. ओके ठीक आहे, हे रब करतो मी. ओके, आता काल मी आपण सांगितलं तुम्हाला की हे 1.7 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स. काल शिकवलं आपण, काय शिकलो आपण, 0.4 पेक्षा काय असेल, कमी असेल. काय असेल, 0.4 पेक्षा काय असणार आहे, कमी असेल. त्यावेळी त्याला आपण काय म्हणलं, तर त्याला म्हणलं कोव्हॅलंट म्हणलं. काय म्हणलं त्याला, कोव्हॅलंट कॅरेक्टर. जर जर 0.42 किती असेल, 1.7 असेल. 0.42 काय असेल, 1. तर ते काय झालं, तर ते झालं पोलार कोव्हॅलंट. काय झालं ते, पोलार कोव्हॅलंट. आणि जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स 1.7 पेक्षा जास्त असेल तर कोणतं कॅरेक्टर असणार आहे, तर आयोनिक कॅरेक्टर असेल. काय असेल, आयोनिक कॅरेक्टर. मग आता इन द कोव्हॅलंट बॉन्ड आहे, डिफरन्स किती दिलेला आहे, 1.7 दिलेला आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स कंबाइनिंग ॲटम प्रोड्यूस आयोनिक कॅरेक्टर अबाउट किती पर्सेंट असेल, बघा कितीमध्ये आहे ते, 0.4 to 1.7. याचा अर्थ पोलार कोव्हॅलंट म्हणजे किती कॅरेक्टर असेल, तर 50-50% असेल. किती पर्सेंट असेल, 50-50%. कोव्हॅलंट 15, आयोनिक 15. याचा अर्थ आपला आन्सर काय मिळाला आपल्याला, 50%.
नीट समजून घ्या, ह्या व्हॅल्यू लक्षात राहिल्या पाहिजेत. जर 0.4 पेक्षा कमी असेल इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स तर ते कोव्हॅलंट राहील. 0.4 to 1.7 च्या नियर असेल, ह्या बिटवीन असेल तर ते असेल पोलार कोव्हॅलंट, आणि मोर दॅन 1.7 असेल तर ते काय असणार आहे, आयोनिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय होईल, शो करत जाईल. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ आपण. ओके, काय दिलेलं आहे, विच अमंग द फॉलोइंग इज अ करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ आयोनिक बॉन्ड. तर कोव्हॅलंट कॅरेक्टर कॅल्क्युलेट करायचं कशामध्ये, आयोनिक बॉन्डमध्ये. काल आपण ह्याच्या रिगार्डिंग एक रूल बघितला, त्याला काय म्हणलं, फेजन रूल म्हणलं. काय म्हणलं त्याला, फेजन्स रूल. या फेजन्स रूलनुसार आपल्याला कोणतं कॅरेक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे, तर कोव्हॅलंट कॅरेक्टर कॅल्क्युलेट करायचं. कुठलं कॅल्क्युलेट करायचं आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टर. आणि कोव्हॅलंट कॅरेक्टरमध्ये कोणाचं जास्त असेल, ज्याचं काय असेल, कॅटायन स्मॉल कॅटायन असतील. काय असेल, स्मॉल कॅटायन. अजून काय बघितलं, ज्याच्यावर ज्या कॅटायनवर काय की चार्ज काय असेल, हायर चार्ज असेल. काय असेल, हायर चार्ज. जर हायर चार्ज असेल किंवा स्मॉल कॅटायन असेल तर त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असतील, तर जास्त असतील. मग आपल्याला बघायचं आहे सर्वांच्या मध्ये ॲक्च्युली काय होतं. तर सगळ्यांच्या मध्ये एक्झाम्पल बघा सेमच आहेत. बघा कोण आहे, NaCl आहे, MgCl2 आहे, AlCl3 आहे. इथे AlCl3 Mg म्हणजे सगळी सेम आहे. आपण एक सॉल्व करून बघू काय होतं. पहिला मॉलिक्यूल काय दिलेला आपल्याला, तर NaCl दिला. कोण दिलेलं आपल्याला, NaCl. NaCl म्हणजे काय तयार होईल बघा, हे Na प्लस प्लस काय असणार आहे, Cl मायनस. म्हणजे आपल्याला कॅटायन काय मिळालं, आपल्याला Na प्लस मिळाला. चला पुढचं काय दिलेलं आहे, MgCl2 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, MgCl2. काय असणार आहे हे, तर असेल Mg2 प्लस. काय असणार आहे, Mg2 प्लस प्लस काय असणार आहे, 2Cl मायनस. म्हणजे आपल्याला कॅटायन काय मिळाला, आपल्याला Mg2 प्लस मिळाला. त्यानंतर कोण आहे, AlCl3. कोण मिळाला आपल्याला, Al किती आहे ते +3 मध्ये येईल, आणि 3Cl काय आला, मायनस आला. म्हणजे आपल्याला कॅटायन काय मिळाला, Al+3. बघा कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीजेस कधी होईल, ज्यावेळी चार्ज काय असेल, हायर असेल. त्या तिन्हीमध्ये जर चार्ज बघितला तर कोणाचा चार्ज आहे, ॲल्युमिनियमचा. किती आहे तो, +3 आहे. त्यानंतर मॅग्नेशियम बघितला, किती मिळतो आपल्याला, +2. त्यानंतर सोडियम बघितला, किती आहे तो, +1 आहे. याचा अर्थ सगळ्यात जास्त कुणाचं असणार आहे, Al+3चं. म्हणजेच कुणाचं असणार आहे, AlCl3च. कशाचं असेल, AlCl3. आपल्याला कोणते ऑर्डर सांगितले, तर डिक्रीजिंग ऑर्डर सांगितले. कोणती ऑर्डर सांगितलेले, विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. काय, करेक्ट ऑर्डर ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर. म्हणजे याचा अर्थ ज्याच्यामध्ये जास्त आहे, कोणामध्ये जास्त आहे, आपल्याला AlCl3. म्हणजे सगळ्यात जास्त मिळाला आपल्याला AlCl3. त्यानंतर कोण मिळाला आपल्याला, MgCl2 मिळाला. कोण मिळाला, MgCl2. त्यानंतर कोण मिळाला आपल्याला, NaCl. कोण मिळाला, NaCl. अजून एक ट्रिक आहे, ठीक आहे, कशाच्या रिगार्डिंग आहे, तर स्मॉल कॅटायनच्या रिगार्डिंग. कशाच्या रिगार्डिंग आहे, स्मॉल कॅटायनच्या रिगार्डिंग. जर ह्याच्यामध्ये जर बघितलं, Na प्लस ॲटॉमिक नंबर येण्याचा किती आहे, 11. मॅग्नेशियमचं किती आहे, 12 आहे. ॲल्युमिनियमचं किती आहे, 13 आहे. याचा अर्थ काय, नंबर ऑफ प्रोटॉन. याचा अर्थ काय, नंबर ऑफ प्रोटॉन दोघं सगळ्यांच्या मध्ये बघा, सोडियममध्ये किती असणार आहेत, 11, मॅग्नेशियममध्ये 12, आणि ॲल्युमिनियममध्ये किती असणार आहेत, 13 असेल. आता या केसमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण कॅल्क्युलेट केलं, एक पॉझिटिव्ह आला Na प्लस, याचा अर्थ Na किती इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, 1 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. Na किती इलेक्ट्रॉन दिला, 1 इलेक्ट्रॉन दिला. याचा अर्थ याच्याकडे इलेक्ट्रॉन किती राहिले, 10 राहिले. Mg वर 2 प्लस आहे, याचा अर्थ मॅग्नेशियमने किती इलेक्ट्रॉन दिले आहेत, तर 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. म्हणजे 12 - 2 किती होणार आहे, तर 10 होणार आहे. प्लस ॲल्युमिनियम जर विचार केला तर किती दिलेत इलेक्ट्रॉन आहेत, 13 आहेत. आणि किती इलेक्ट्रॉन, 13 इलेक्ट्रॉन्स आहेत, +3 आहे. याचा अर्थ किती इलेक्ट्रॉन दिले, 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे किती मिळाले आपल्याला, 10. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सगळ्यांच्या मध्ये सेम आहेत, पण नंबर ऑफ प्रोटॉनमध्ये ज्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन जास्त आणि इलेक्ट्रॉन येथे बघितलं सराउंडिंगमध्ये कमी आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन इन्क्रीजेस, काय होणार आहे, अट्रॅक्शन पॉवर वाढणार. काय होणार आहे, अट्रॅक्शन पॉवर वाढेल. आणि अट्रॅक्शन पॉवर वाढल्यामुळं त्यांची काय होणार आहे, स्ट्रेंथ काय होणार आहे, स्ट्रेंथने ती काय साईज कशी होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे सगळ्यात कमी साईज जर बघितली ती कशाची असणार आहे, AlCl3. सगळ्यात कमी साईज AlCl3ची. त्यानंतर कोण असेल, Mg2 प्लसची. आणि त्यानंतर कोणाची असणार आहे, Na ची. सगळ्यात कमी Al, त्यानंतर Mg. कशाच्या रिगार्डिंग बघतोय आपण, साईजच्या. म्हणजे सगळ्यात जास्त साईज कोणाची असेल, Na ची. त्यानंतर कोण बघितला, मॅग्नेशियम. त्यानंतर कोण असणार आहे, ॲल्युमिनियम असेल. मग
ज्याची सगळ्यात कमी साईज, तो सगळ्यात जास्त कोव्हॅलेंट कॅरेक्टर दाखवतो. सगळ्यात कमी कुणाची आली? Al3+ची. म्हणून म्हणजे कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता विथ रिगार्डिंग टू द साईज ऑफ कॅटायन ऑर रिगार्डिंग टू द चार्ज हायर चार्ज ऑफ द कॅटायन्स. आपला आन्सर काय मिळाला आपल्याला याच्यामध्ये? तर AlCl3 इज ग्रेटर दॅन MgCl2 इज ग्रेटर दॅन NaCl. म्हणजे ऑप्शन बघा कुठे मिळाला आपल्याला? तर ऑप्शन मला आपल्याला सी नावाचा काय मिळाला? ऑप्शन करेक्ट भेटला. चला त्यानंतर बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 6 आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे. आता स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय सांगितले की विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ नॉट करेक्ट. क्वेश्चन वाचताना ह्या शब्दामध्ये आपल्याला काही वेळा जमलिंग होते. तिथं नॉट नाही वापरला किंवा आपण वाचला तर मात्र आपला आन्सर चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे क्वेश्चन वाचत असताना जर आपण व्यवस्थित जर वाचला तर आपल्याला इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. कशाच्या रिगार्डिंग क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला? तर तो विचारलेला आहे डायपोल मोमेंटच्या. कशाच्या रिगार्डिंग विचारलेला आपल्याला? डायपोल मोमेंटच्या. मग आपण सॉल्व्ह करून घेऊ डायपोल मोमेंटच्या रिगार्डिंग क्वेश्चन. बघा काय सांगितलंय? इन NH3 पहिला इन NH3 कोण दिलेलं डायपोल मोमेंट कुणाची पाहिजे आपल्याला? एक काय दिलेलं आहे NH3 आणि दुसरं कोण दिलेलं आहे? NF3 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? NH3. आणखी काय दिलेलं आहे? NF3 दिलेलं आहे. मग बघा NH3 आणि NF3 बघू. ओके पहिल्यांदा आपण NH3 ड्रॉ करू आणि मग कळेल आपल्याला. NH3 काय दिलेलं आहे? NH3. आता NH3चं स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होईल. N इथं काय हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन आणि नायट्रोजनकडे काय प्रेझेंट आहे? तर नायट्रोजनकडे लोन पेअर प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? लोन पेअर प्रेझेंट आहे अशा पद्धतीचं. ओके मग आता दुसरा एक मॉलिक्युल घेतलाय. कोण दिलेला आहे? NF3 दिलेला आहे. काय दिलेला आहे? N त्याला लोन पेअर आहे तर दिलेलं आहे F. हां हे तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. मग आता जर दोघांचा विचार केला तर नंबर ऑफ लोन पेअर दोघांमध्ये कसे आहेत रे? तर सेम आहेत. नंबर ऑफ लोन पेअर दोघांच्या मध्ये काय सेम आहे, चेंज नाहीत. मग आपल्याला काय विथ रिगार्डिंग टू NH3 आणि NF3 दिलेला आहे? इन NH3 or orbital dipole is the same direction as the resultant dipole moment of NH bond. आता दोघांमध्ये काय असेल असं सांगते? ते सेम आहे असं सांगतं. काय सांगतं याच्यामध्ये? सेम. ते बघा ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातं. आता ह्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन जर विचार केला, नायट्रोजन आणि हायड्रोजनचा विचार केला तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाणार आहे. मग आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोण आहे? हायड्रोजन आहे आणि नायट्रोजन कसं आहे? निगेटिव्ह. म्हणजेच बघा आपल्याला कोणत्या डायरेक्शनमध्ये भेटेल बघा? बघा म्हणजे आपला ॲरो कसे होतील? ह्या फॉर्मॅटमध्ये जातील. ओके पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इथं काय मिळालं आपल्याला? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हा काय मिळाला आपल्याला? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि जे लोन पेअर असते ते डायरेक्टली काय असते? अपवर्ड डायरेक्शन असते या फॉर्मॅटमध्ये. याच्यामध्ये पण तसंच बघा हे अपवर्ड डायरेक्शन मिळालं. परंतु आता नायट्रोजन आणि फ्लोरीनमध्ये जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? तर तो आहे फ्लोरीन. म्हणजे तो कुठून जाणार आहे? नायट्रोजन पासून कुठे जाणार आहे? फ्लोरीनपर्यंत जाणार आहे. कुठे जाणार आहे? नायट्रोजन पासून फ्लोरीन. आता आपल्याला पहिल्यामध्ये विचारलं होतं की सेम डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. तर सेम डायरेक्शन आहेत का? नाही. कसे आहेत ते? डिफरंट आहे. पुढं बी नंबरचा ऑप्शन बघा. इन NF3 काय ऑर्बिटल डायपोल इज द अपोजिट डायरेक्शन ऑफ रिझल्टिंग डायपोल मोमेंट ऑफ N की बॉन्ड. काहीतरी क्वेश्चन इथं चुकलेला आहे. बी मध्ये बघू आपण. NF बॉन्ड ॲक्च्युअली नाही या ठिकाणी काय आहे? NF बॉन्ड म्हणजे NH3 ऑर्बिटल डायपोल इज द अपोजिट डायरेक्शन ऑफ रिझल्ट डायपोल. NF3 मध्ये कशाच्या? ओके त्यानंतर बघा की काय दिलेलं आहे? NF3 ऑर्बिटल डायपोल इज द अपोजिट डायरेक्शन. NF3चं काय सांगते? अपोजिट डायरेक्शन ऑफ रिझल्टिंग डायपोल मोमेंट ऑफ NF3. तर नाही येते. मग पुढं काय सांगितलं बघा? फ्लोरीन इज अ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर आपल्याला बरोबर आहे. फ्लोरीन कसं आहे? मग अशीच बघितलं आपण.
फ्लोरीन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द नायट्रोजन. या ठिकाणीच आपण बघितलं फ्लोरीन कसं आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कशापेक्षा, नायट्रोजनपेक्षा. म्हणजे करेक्ट आहे. आपल्याला काय पाहिजे, फ्लोरीन इज नो 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 नो, आपल्याला आन्सर बघायचं आहे. हे बघा, एकच मिनटं. हे पहिलं काय आहे आपल्याला, नॉट ट्रू काढायचं होतं. इन NH3 ऑर्बिटल इज द सेम डायरेक्शन ऑफ अ रिझल्टिंग डायपोल मोमेंट ऑफ NH. हा, हे NHच्या बाबतीमध्ये सांगितलं तर हे सगळेच बघा, पुन्हा एकदा बघून घ्या. हे सगळ्या काय आहेत, सेम डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजे हे सगळे अपोर्ड डायरेक्शनमध्ये आहेत, याचा अर्थ सगळे सेम डायरेक्शनमध्ये आहेत. पुढे NF3चं सांगितले तर NF3चं काय आहे, अपोजिट डायरेक्शन आहे, तर नक्कीच आहे. म्हणजे लोन पेअर काय झालं, अपोर्ड डायरेक्शन झाले आणि हे कोणत्या डायरेक्शनला झाले, डाऊनवर्ड डायरेक्शनला झाले, म्हणजे ते अपोजिट आहे. म्हणजे ही स्टेटमेंट काय करेक्ट आहे. पुढं काय विचारलेलं आहे, तर फ्लोरीन इज अ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. फ्लोरीन काय, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द नायट्रोजन. तसं आहे का, नाही. फ्लोरीन इज काय आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द नायट्रोजन. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, फ्लोरीन आहे. म्हणजे काय स्टेटमेंट काय सांगितलं आपल्याला, फ्लोरीन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे का, नाही. तर तो कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. याचा अर्थ चुकीचं स्टेटमेंट काय आहे, तर हे स्टेटमेंट आहे. म्हणजेच आपला आन्सर काय, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, नॉट करेक्ट. कोणतं करेक्ट नाही, तर हे करेक्ट नाही. हे सगळे जे स्टेटमेंट होते ते सगळे स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहे. पुढचं काय दिलेलं आहे, तर डायपोल मोमेंट ऑफ NH3 इज मोर दॅन काय, NF3. आता ह्या डायपोल मोमेंटमध्ये सगळ्यांची काय होणार, एकाच डायरेक्शनमध्ये आहे, म्हणून काय झाली त्यांची त्यांची झाली ॲडिशन. काय झाली त्यांची ॲडिशन. पण या ठिकाणी काय झालंय, अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, डायपोल मोमेंटची सबस्ट्रॅक्शन होईल, म्हणून याची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर काय मिळणार आहे, फ्लोरीन इज अ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन द नायट्रोजन. फ्लोरीन इज अ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. काय, डायपोल मोमेंट ऑफ वॉटर इज मोर दॅन अमोनिया बिकॉज. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डायपोल मोमेंट कॅल्क्युलेट करायचे आहे वॉटरची, आणखी कशाची कॅल्क्युलेट करायची आहे, अमोनियाची. याच्यामध्ये डिफरन्स काय होते तो आपल्याला बघायचा आहे. बघा, या केसमध्ये वॉटरचा फॉर्म्युला लिहिला आपण, काय H2 आहे, काय H2O, म्हणजे काय पद्धतीचा होणार आहे हा. पण ऑक्सिजनकडे काय प्रेझेंट आहे, तर लोन पेअर प्रेझेंट आहे. ऑक्सिजनकडे काय प्रेझेंट आहे, लोन पेअर प्रेझेंट आहे. मग याच्याकडे किती लोन पेअर आहेत, 2 लोन पेअर आहेत. त्या अशा पद्धतीचं मॉलिक्यूल तयार होईल. ऑक्सिजनकडे काय मिळाले, 2 लोन पेअर. परत काय दिलेलं, अमोनिया NH3 N, इथं आलं H, इथं आलं H, इथं आलं H, आणि लोन पेअर किती आहे याच्याकडं, एक लोन पेअर प्रेझेंट आहे. किती लोन पेअर आहे, एक लोन पेअर काय प्रेझेंट आहे. मग आता मला सांगा की याच्यामध्ये लोन पेअर 1 आणि लोन पेअर 2 आहे. डायपोल मोमेंट कधी इन्क्रीज होते, तर नंबर ऑफ, बघा ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, नंबर ऑफ लोन पेअर increases, नंबर ऑफ लोन पेअर increases, डायपोल मोमेंट increases. काय बघायचं आहे, नंबर ऑफ लोन पेअर increases. लोन पेअर जर वाढली तर काय होणार आहे, डायपोल मोमेंट वाढते. काय होते, डायपोल मोमेंट इन्क्रीज होते. माझा लोन पेअर कोणामध्ये जास्त आहे, वॉटरमध्ये. म्हणजे याची डायपोल मोमेंट ॲज कम्पेअर टू NH3 काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय, नायट्रोजन हॅज ओनली 1 लोन पेअर व्हाईल ऑक्सिजन हॅज 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर करेक्ट आहे. नायट्रोजनकडे किती लोन पेअर आहे, 1 लोन पेअर आहे. ऑक्सिजनकडे किती लोन पेअर आहेत, तर 2 लोन पेअर आहेत. म्हणजे याचा अर्थ पहिलाच ऑप्शन काय मिळाला आपल्याला, करेक्ट मिळाला. काय मिळाला, पहिलाच ऑप्शन करेक्ट. दुसरा वाचून घेऊ, नायट्रोजन हॅज 2 लोन पेअर. आहे का नायट्रोजनकडे 2 लोन पेअर, तर नाही. किती आहेत लोन पेअर, तर एकच लोन पेअर आहे. किती लोन पेअर आहेत, एकच आहे. त्यानंतर ऑक्सिजन, म्हणजे याचा अर्थ हा काय इनकरेक्टच आहे. नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ऑक्सिजन, तर नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ऑप्शन काय मिळाला, फर्स्ट ऑप्शन मिळालेला आहे, नायट्रोजन हॅज 1 लोन पेअर अँड ऑक्सिजन हॅज 2 लोन पेअर. एक मिनिट.
म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 7 संपला. काय मिळालं आपल्याला? नायट्रोजनकडे एकच लोन पेअर प्रेझेंट आहे आणि ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर आहेत. नंबर ऑफ लोन पेअर इन्क्रीजेस, डायपोल मुवमेंट इन्क्रीजेस. कधी जर कंपॅरिझन तुम्हाला विचारलं जाईल की डायपोल मुवमेंट कोणाची जास्त, कधी कधी क्वेश्चन्स कशाच्या रिगार्डिंग असतो, तर वॉटर असेल, त्यानंतर NH3 असेल, किंवा काय असतो NF3 सुद्धा असू शकतो. काय असतो? NF3. या दोघांमध्ये जर आपल्याला विचार केला, या दोघांमध्ये, तर मग असेच आपण बघितलं तर हे सगळेच काय वन डायरेक्शन आहेत आणि त्यामध्ये डायपोल मुवमेंट कशी आहे? जास्त आहे. कशापेक्षा? फ्लोरीनपेक्षा. कशापेक्षा? फ्लोरीनपेक्षा. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. काय म्हणले? विच ऑफ द फॉलोइंग बॉन्ड्स हॅज हायेस्ट बॉन्ड एन्थाल्पी. आता बॉन्ड एन्थाल्पी कशाबरोबर असते? तर बॉन्ड एन्थाल्पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बॉन्ड ऑर्डर. ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड एन्थाल्पी काय असते? जास्त असते. आपण बघून घ्या याच्यामध्ये बॉन्ड ऑर्डर कुणाची जास्त आणि बॉन्ड ऑर्डर कुणाची कमी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघितलं इथं दिसतोय डायरेक्टली, तर कोण आहे? नायट्रोजन आहे. काय? नायट्रोजन. किती बॉन्ड आहेत? तर 3 बॉन्ड ऑर्डर. किती मिळाले आपल्याला? 3. याचा अर्थ सगळ्यात जास्त बॉन्ड ऑर्डर कुणाचे आहे? तर नायट्रोजनचे. किती आहे? नायट्रोजनचे. मी सांगतोय कन्सेप्ट काय? विच ऑफ द फॉलोइंग बॉन्ड्स हॅज हायेस्ट बॉन्ड एन्थाल्पी. हायेस्ट बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. बॉन्ड एन्थाल्पी कुणाबरोबर आहे? बॉन्ड एन्थाल्पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय असतं? ते असतं बॉन्ड ऑर्डर. काय असतं ते? बॉन्ड ऑर्डर. आता बॉन्ड ऑर्डर जर बघितलं N2 ची किती आहे? तर 3 आहे. याचा अर्थ त्याची बॉन्ड एन्थाल्पी काय असणार आहे? जास्त असेल. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग बॉन्ड्स हॅज हायेस्ट बॉन्ड एन्थाल्पी, तर काय मिळणार आपल्याला? तर N2 ची मॉलिक्युल आहे, म्हणजे N ट्रिपल बॉन्ड N, त्याची बॉन्ड एन्थाल्पी काय असणार आहे? हायेस्ट असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. Which bond in a molecule of ethyl magnesium bromide is ionic in nature? काय पाहिजे आपल्याला? इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा इज आयोनिक इन नेचर. आता ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे? कार्बन जेवढे कंपाऊंड तयार करतो कार्बन, तो काय करतो? कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. आपल्याला माहिती आहे कार्बन काय करतो? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. तर याच्यामध्ये बघा कार्बन कार्बन बॉन्ड आहे, याचा अर्थ या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कार्बन मॅग्नेशियम आहे, याचा अर्थ याच्यामध्ये पण कोव्हॅलंट बॉन्ड येणार आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? आयोनिक कुठलं नेचर आहे ते बघायचं आहे. कार्बन सोडून चेक करा, याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नाही या बॉन्डमध्ये. कुठला आहे? मॅग्नेशियम आणि ब्रोमाइड. याचा अर्थ या ठिकाणी काय असणार आहे? आयोनिक नेचर असेल. Mg+ आणि काय असणार आहे? Br-. Mg++ Br- अशा पद्धतीचा मॉलिक्युल. ऍक्च्युली इथिल मॅग्नेशियम म्हणजे काय आला? C2H5 आहे. C2 काय आहे तो? C2H5 इथिल मॅग्नेशियम Mg आणि Br. C2H5 Mg Br. याच्यामध्ये आपल्याला सिंपल समजतं, याच्यामध्ये काय अवघड असं नाही कन्सेप्ट. काय आहे? फक्त कार्बन सोडून बघायचे कंपाऊंड. याच्यामध्ये कार्बन, इथं कार्बन कंपाऊंड आहे आणि इथं कार्बन हायड्रोजन आहे. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे की मॅग्नेशियम ब्रोमाइड. काय? मॅग्नेशियम ब्रोमाइड म्हणजे Mg Br चा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय? आयोनिक इन नेचर दाखवत असेल. चला पुढे. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज बॉन्ड ऑर्डर ग्रेटर दॅन 1? 1 पेक्षा बॉन्ड ऑर्डर आपल्याला काय करायचं आहे? जास्त आहे का कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 1 पेक्षा जास्त आताच बघितले आपण नायट्रोजनची. बघा सिंपल. आता हे बाकीचे तर हायड्रोजन आणि लिथियम आपण बघितले काल, किंवा आता तुम्हाला सांगतो ट्रिक्स की काल तुम्हाला मी सांगितली होती. काय लक्षात ठेवायचं आहे? 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ॲज इट इज इकडे परत लिहून घ्यायचं. 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हे ओके. आता काय करायचं? तर मधला जो पार्ट आहे तिथं बॉन्ड ऑर्डर लिहायची. किती लिहायची? 0, 0.5, 1, 1.5, 2, 2.5 आणि काय आलं? आपले 3 मिळाले. ओके. मग आता काय करायचं? ॲटॉमिक नंबर आहे तो काउंट करायचा. जेवढा ॲटॉमिक नंबर त्याचा असेल ती त्याची बॉन्ड लेंथ. आपण नायट्रोजनचं आता सॉल्व्ह केलं तर म्हणून मी घेतलं या ठिकाणी. नायट्रोजन बघा किती आहे? 7 + किती आला? 7. किती मिळालं आपल्याला? 14. आणि 14 नंबरला किती मिळाली बॉन्ड ऑर्डर आपल्याला? 3.0. आणि आपला क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला की 1 पेक्षा जास्त ही बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची. लिथियमची कॅल्क्युलेट केली तर लिथियमची किती आहे बॉन्ड ऑर्डर? 1. काल आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. लिथियमची 1. फ्लोरीनची बघा, फ्लोरीनची किती आहे? आता बघा फ्लोरीन किती आहे? 9 नंबर. 9 दुनी किती आहे? बघा 9. 9 + किती? दुसऱ्या फ्लोरीनची 9. किती मिळाले आपल्याला? 18. याचा अर्थ 18 म्हणजे किती मिळाले आपल्याला? 1.0. याची पण किती मिळाले आपल्याला बॉन्ड ऑर्डर? 1.0. म्हणजे काय करायचं? आपल्याला 1 पेक्षा जास्त काढायचं आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची, ट्रिक्स लक्षात ठेवायची. सिंपल ट्रिक्स आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं आपण? मग
बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणजे ती एमओटी डायग्राम ड्रॉ करा. त्यामध्ये ड्रॉ केल्यानंतर मग काय बघायचं आहे की बॉन्डिंग ऑर्बिटल मायनस काय करायचं आपल्याला अँटी बॉन्डिंग डिवायडेड बाय काय करायचं 2. ते डायग्राम ड्रॉ करा. मी सगळं कॅल्क्युलेशन करा. त्यानंतर तुम्हाला ते इलेक्ट्रॉनिक डायॲटॉमिकचं इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन पार्ट करा आणि ती व्यवस्थित फिलअप करा. आणि त्यानंतर तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यापेक्षाही सिंपल ट्रिक्स आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. स्टार्ट करायचं कुठेपासून 8 पासून. एंड कुठे येणार आहे 14. 14ला 14 काय केलं आपण अटॅच केलं. 14ला 40 अटॅच आणि स्टार्ट करायचं 0 पासून ते 5.5 इन्क्रीज करत जायचं. ते कुठंपर्यंत येईल आपल्याला 3 पर्यंत. त्यामुळे कोणताही मॉलिक्यूल दिला फक्त डायॲटॉमिकच नाही तर आपण जर समजा कार्बन मोनॉक्स कार्बन मोनॉक्साईड जरी दिला तुम्हाला म्हणजे CO दिला तरी सुद्धा आपल्याला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करता येते. कार्बन किती आहे 6, ऑक्सिजन किती आहे 8, 6 + 8 त्यातून 12 आणि 2 किती आला 14. 14 नंबरला किती मिळालं आपल्याला 3 मिळालं. म्हणजे COचं कॅल्क्युलेट कराय म्हणजे असं नाही की N2H2 असे कॅल्क्युलेट करू शकतो आपण. ह्या पद्धतीचे मॉलिक्यूल असतील कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा तुम्हाला असेच कोणतेही मॉलिक्यूल दिले असतील तरी देखील तुम्ही काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. या दोघांची ॲडिशन किती मिळाले आपल्याला 14 मिळाली. 14 म्हणजेच बॉन्ड ऑर्डर किती मिळाली 30 मिळाली. पण आपल्याकडे ह्या ठिकाणी ऑप्शन हा COचा नाही. ऑप्शन आपल्याला काय दिलेला आहे H2 F2 N2 हे किती आहेत 1 आहे. Ag किती आहे 1 आहे आणि सॉरी Ag किती मिळाली आपल्याला 3 मिळाली आणि लिथियमची किती मिळाली आपल्याला 1 मिळाली. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बॉन्ड ऑर्डर कुणापेक्षा जास्त पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन 1 म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळणार आहे नायट्रोजन किती मिळाले बॉन्ड ऑर्डर आपल्याला 3 म्हणजे ऑप्शन आपला काय आहे बी हा करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. काय दिलेला व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ बॉन्डिंग ऑर्बिटल ऑफ O2. ऑक्सिजनमध्ये आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचे आहेत. कोणते कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला बॉन्डिंग ऑर्बिटल कॅल्क्युलेट करायचे आहेत. काय करायचे आहेत बॉन्डिंग ऑर्बिटल मॉलिक्युल अकॉर्डिंग टू कोणती थेरी एमओटी थेरी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. त्या मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीनुसार मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीनुसार आपल्याला काय करायचे आहेत कॅल्क्युलेट करायचे. या ठिकाणी मी एमओटी डायग्राम एक रेफरन्सला दिलेले ॲक्च्युली ही ह्या दोघांपैकी नाही हा N2 मायनस आहे. त्या ठिकाणी आपल्याला N2 ची कॅल्क्युलेट करायची आहे. आता वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत पण तुम्हाला एमओटीनुसार दाखवतो काय करायचं आपल्याला. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 8 आहे. ऑक्सिजन काय 8 आणि दुसरा ऑक्सिजन किती मिळाला आपल्याला 8 मिळाला. सिंपल आपण काय लिहितो असतो आधी 1s2 2s2 2p6 तसंच ह्याच्या लँग्वेजमध्ये सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s2 असं या पद्धतीचे आपण काय करतो कॅल्क्युलेशन करत असतो. तेच आपण एक डायग्राम मी ह्याची एक्सप्लेन करतो. सेम ॲज इट इज कोणाची राहणार आहे नायट्रोजनची थोडासा फक्त चेंज होईल इलेक्ट्रॉनमध्ये. O2 मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन किती मिळाले तर O2 मध्ये मिळाले आपल्याला 16 इलेक्ट्रॉन मिळाले आणि N2 मध्ये किती इलेक्ट्रॉन मिळाले आपल्याला तर 7 2 14 किती 14 इलेक्ट्रॉन भेटले. ओके मग फक्त आपल्याला काय करायचं आहे पहिल्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे बॉन्डिंग ऑर्बिटल कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल ऑफ N2 हा काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. चला आपण डायग्राम एक ड्रॉ करू आणि मग आपल्याला बाकी समजेल काय किती बॉन्डिंग ऑर्बिटल आहेत आणि किती अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल आहेत. ओके आता बघा हां सुरुवातीला काय मिळणार आहे याचं की याचं होणार आहे 1 सिग्मा म्हणजे सिग्मा 1s. बघा अशा पद्धतीची डायग्राम आहे. मी आता थोडी रफच ड्रॉ करतो. ओके अशा पद्धतीने इथं काय असणार आहे इथं असणार आहे ॲटॉमिक ऑर्बिटल. काय इथं ॲटॉमिक ऑर्बिटल त्या ठिकाणी पण काय असणार आहे ॲटॉमिक ऑर्बिटल. आता एओ लिहितो आणि ह्या ठिकाणी काय असतं मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथं काय मॉलिक्युलर हा जो पहिला दिलेला आहे तो पहिला काय आहे सिग्मा 1s असतो. काय आहे सिग्मा 1s ह्या ठिकाणी असेल सिग्मा स्टार 1s. सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. आता सिग्मा 1s सिग्मा म्हणजे काय झाला बॉन्डिंग ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार 1s याचा अर्थ तो काय झाला अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. मग आता इलेक्ट्रॉन बघा 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ऑक्सिजनच्या सिग्मामध्ये तर दोन्हीमध्ये 1 1 म्हणजे ऑक्सिजन बघितला इथं इथं ऑक्सिजन इथे किती इलेक्ट्रॉन मिळाले आपल्याला 2 इलेक्ट्रॉन मिळाले. इथे किती इलेक्ट्रॉन मिळाले 1s मध्ये 1s दोघांचे सेम ते दोघांमध्ये काय झाले हे फिलअप झाले. पुढचं काय मिळालं 2sचं बघितलं आपण सिग्मा 2s सेम ह्याच्यामध्ये काय चेंज होणार नाही 2sचं ॲज इट इज राहील.
किती होणार इथं किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन, इथे किती इलेक्ट्रॉन आहेत 2 इलेक्ट्रॉन, इथं किती झाले 2 आणि इथे किती झाले 2. म्हणजे काय बघितलं आपण 2 सिग्मा 2s बघितलं. काय बघितलं आपण सिग्मा 2s. सिग्मा 2s मध्येच काय झाला हा सिग्मा 2s झाला आणि हा काय झाला सिग्मा स्टार 2s झाला. काय झाला हा सिग्मा स्टार 2s. आता राहिलं काय आपल्याला 2p राहिलं. मग 2p मध्ये काय आहेत आपल्याला 2px आणि 2py काय आहे त्याच्यामध्ये 2px 2py. मग आपल्याला ह्या पद्धतीची डायग्राम ड्रॉ करायला लागेल कशाची p साठी. तर या पद्धतीची रिएक्शन तयार होईल बघा. काय होणार आहे खाली काय येणार आहेत पाईल त्यानंतर मग या ठिकाणी असं येईल 2121 लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये. हे फक्त रफ डायग्राम ड्रॉ केलेले आहे तुम्हाला फक्त समज की ह्या डायग्राम ह्या पद्धतीच्या डायग्राम असतात फक्त तुम्हाला समजावं यासाठी मी हे पद्धतीचे डायग्राम फक्त ड्रॉ केलेले आहेत. आपल्याला बॉन्डिंग कॅल्क्युलेट करायचं आणि अँटी बॉन्डिंग कॅल्क्युलेट करायचं यासाठी. आता बघा की आपण जर सिंपल जर इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन ड्रॉ केलं असतं सिंपल रेग्युलरचं ऑक्सिजन काय मिळालं आपल्याला ॲटॉमिक नंबर 8 काय मिळालं असतं 1s2 2s2 आणि 2p किती मिळालं आपल्याला 4 मिळालं असतं. दुसरं ऑक्सिजनचं कॅल्क्युलेट केलं असतं तरी देखील हेच मिळालं असतं आपल्याला 1s2 2s2 आणखी काय मिळालं असतं आपल्याला 2p4. आता 1s2 हे कंप्लीट झालं या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन संपले. त्यानंतर काय 2s2 सेकंड याच्यामध्ये कंप्लीट झाले. आता राहिलं काय 2p4 आणि 2p4 याचा अर्थ याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. इथे किती इलेक्ट्रॉन आहेत 4 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत 4 इलेक्ट्रॉन. आता काय करायचे आहेत याच्यामध्ये फिलअप होईल म्हणजे हा कोण दिलेला आपल्याला तर तो आहे 2px आणि काय 2py. हा काय 2px आणि काय 2px आणि काय 2py. मग याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आले बघा 1 2 3 4 काय झाले 1 2 3 4 इलेक्ट्रॉन झाले. आता किती राहिले अजून किती अजून 4 इलेक्ट्रॉन झाले ते कुठे गेले ह्या ठिकाणी गेले काय झाले या ठिकाणी. आता राहिले किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन राहिले म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 8 इलेक्ट्रॉन आहेत. आता ह्याच्यामध्ये एक गेला आणि ह्याच्यामध्ये काय गेला 1 इलेक्ट्रॉन गेला. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघितलं हे जे दोन दिसत आहेत काय आहेत 2px आणि 2py 2px आणि 2py. तर आणि ह्याच्यामध्ये काय आहे सिग्मा काय सिग्मा 2p झेड आहे. आता या ठिकाणी ही जी दिलेलं आहेत हे कसं आहेत तर ते आहेत बॉन्डिंग आहेत आणि इथं काय होणार आहे ते स्टार येणार आहेत. काय येणार ते स्टार म्हणजे काय येणार आहे सिग्मा स्टार 2p झेड आणि याच्यामध्ये काय म्हणणार आहे आपल्याला पाय स्टार काय येणार आहे पाय स्टार पी एक्स आणि काय येणार आहे 2p वाय. इथं काय येणार राहिलं आपलं पाय शब्द राहिला. ओके इथं पाय स्टार आले. आता समजून या खालचं आहे ते विदाऊट स्टार आहेत वर आहेत ते स्टार आहेत. ज्याला स्टार आहे त्याला म्हणायचं अँटी बॉन्डिंग आणि विदाऊट स्टार आहे त्याला बॉन्डिंग म्हणलं आपण. आता आपण सगळे इलेक्ट्रॉन फिलअप केले. आता विचारले आपल्याला काय याच्यामध्ये बॉन्डिंग ऑर्बिटल किती आहेत तर मग कॅल्क्युलेट करायचं बॉन्डिंग ऑर्बिटल किती मिळाले करा कॅल्क्युलेट. बघा किती इलेक्ट्रॉन आले इथं 2 + 2 4 4 + 2 6 6 + 2 8 8 10 12 आणि किती मिळालं आपल्याला 14. हे टोटल इलेक्ट्रॉन आपल्याला याच्यामध्ये किती मिळाले क्वेश्चन नंबर 1 तर किती हा आपल्याला बॉन्डिंग सांगितले आपण सगळेच कॅन कॅल्क्युलेट करायला. काय करायचं आपल्याला बॉन्डिंग कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा इथे किती मिळालं ही बॉन्डिंग आहे हा बॉन्डिंग आहे आणि हा बॉन्डिंग आहे. किती इलेक्ट्रॉन झाले बघा ते 2 + 2 4 झाले 4 + 6 किती झाले 10 झाले. याचा अर्थ आपल्याला काय आन्सर आले हे बघा. कधी कधी असं जम्बलिंग होतं. आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले काय बॉन्डिंग ऑर्बिटल आणि आपण सगळंच कॅल्क्युलेट करत होतो. बॉन्डिंग ऑर्बिटल म्हणजे हे किती मिळालं आपल्याला 2 + 2 4 आणि 4 + 1 किती झाले 6 म्हणजे टोटल किती झाले 10 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन आपल्याला काय मिळाले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मिळाले.
चला आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12. आपण फक्त थोडंसं चेंज करणार आहे याच्यामध्ये. N2 म्हणजे किती मिळालं आपल्याला बघा. N एन म्हणजे किती आलं 7 आलं. इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन काय म्हणणार आहे 1s2 2s2 आणि काय मिळालं 2p3. ओके. आणि दुसरा एन घेतला सेकंड 7 1s2 काय मिळाला 2s2 मिळाला आणि आपल्याला 2p किती मिळाला 3 मिळाला. ओके. आता इलेक्ट्रॉन फक्त पहिला सेमच राहील. म्हणजे हे सिंपल समजण्यासाठी आपल्याला सिग्मा 1 ती काढण्यापेक्षा हे काढ. म्हणजे पहिला कंप्लीट झाला ॲज इट इज असणार आहे नायट्रोजनचा. 2a हाही कंप्लीट ॲज इट इज असेल. आता इलेक्ट्रॉन मात्र इकडे किती आहेत 3 आहेत आणि इथे किती आहेत 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. फक्त आपण तेवढे इलेक्ट्रॉन त्यामध्ये फिलअप करू. ओके. आता ओके झालं. म्हणजे कशाचं काढतोय आपण आता क्वेश्चन नंबर 12चं हे लक्षात घ्या. फक्त आपण तीच डायग्राम घेतले. फक्त इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला 2 कमी करायची. 2 इलेक्ट्रॉन काय केले कंप्लीट केले. आता विचारले आपल्याला काय अँटी बॉन्डिंग विचारले. काय विचारलं आपल्याला याच्यामध्ये अँटी बॉन्डिंग किती आहेत हे विचारले. अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल कशामध्ये कॅल्क्युलेट करायचं आपल्याला नायट्रोजनमध्ये. आता काय करायचं हे अँटी बॉन्डिंग बघा या ठिकाणी. मग आता अँटी बॉन्डिंग कॅल्क्युलेट करा किती येते बघा. किती येते बघा. हे 2 सिग्मा स्टारमध्ये अँटी बॉन्डिंग आलं. हे 2 सिग्मा स्टारमध्ये अँटी बॉन्डिंग आलं. आणि ह्याच्यामध्ये कोण आले का अजून वर अँटी बॉन्डिंग काहीच नाही. हे 2 आणि हे 2 किती झाले आपल्याला 2 + 2 किती मिळालं आपल्याला 4. आणि 4 कुठं ऑप्शन आहे याच्यामध्ये हा. तर ह्या पद्धती. तर अशा पद्धतीने आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल काय करायचे फाइंड आउट करायचे आहेत मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि मग त्यासाठी हा एमओटी डायग्राम ड्रॉ करायचे आणि त्यानंतर काय करायचे तुम्हाला याच्यामध्ये बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये किती प्रेझेंट आहेत अँटी बॉन्डिंगमध्ये किती प्रेझेंट आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत कॅल्क्युलेट करायचं. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल इज हॅव्हिंग शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 ॲडजसंट कार्बन ॲटम. शॉर्टेस्ट डिस्टन्स आता मगाशीच सांगितलं आपण. शॉर्टेस्ट डिस्टन्स कधी असेल जर कार्बन कार्बन काय असेल मल्टिपल बॉन्ड असेल डबल बॉन्ड असेल किंवा काय असेल ट्रिपल बॉन्ड असेल. बघून घ्या की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल. त्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर ह्याच्यामध्ये जी लेंथ असेल काय असेल कार्बन कार्बन ह्याच्यामध्ये लेंथ ती काय असणार आहे हायर असेल. ती लेंथ कशी असणार आहे हायर असेल. त्यानंतर डबल बॉन्ड आहे त्यानंतर काय असणार सिंगल बॉन्ड सॉरी डबल बॉन्ड त्यानंतर ट्रिपल बॉन्ड म्हणजे ह्याची लेंथ कशी असेल ॲज कम्पेअर टू वरची तर ती असेल मॉडरेट असेल आणि ही काय असणार आहे लोअर असेल. मग आपल्याला काय विचारते की विच हॅव्हिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 ॲडजसंट कार्बन ॲटम. मग आपल्याला काय करायचं आहे ॲडजसंट कार्बन ॲटम शोधायचं आहे. मग ह्याच्यामध्ये बघा पहिला ऑप्शन काय दिलेलं इथेन दिले. काय दिले इथेन. याचा अर्थ याच्यामध्ये सगळेच बॉन्ड काय असणार आहेत सिंगल बॉन्ड असेल इथेन. एएनई बघा सगळ्यात शेवटी पण स्ट्रक्चर ड्रॉ करायची गरज पडत नाही. काय एएनई याचा अर्थ हे सगळे अल्केन्स आहे. हाई एएनई याचा अर्थ हाई अल्केन आहे. आणि याच्यामध्ये ईएनई याचा म्हणजे एएनई याचा अर्थ इथे सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. एएनई म्हणजे इथेही सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. ईएनई याचा अर्थ याच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. वायएनई याचा अर्थ याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे स्ट्रक्चर ड्रॉ करायची गरज पडत नाही. शेवटची आपल्याला दिसते कारण एवढं सिंपल स्ट्रक्चर फॉर्म्युला आहे. मग इथाईन दिलेलं आहे ट्रिपल बॉन्ड आहे. मग काय विचारलेलं आपल्याला शॉर्टेस्ट विचारलेला आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला बिटवीन काय ॲडजसंट कार्बन ॲटम. काय विचारले आपल्याला ॲडजसंट कार्बन ॲटम. याचा अर्थ ट्रिपल बॉन्ड या ठिकाणी प्रेझेंट आहे. इथाईन म्हणजे काय ट्रिपल बॉन्ड कार्बन कार्बन काय मिळणार आपल्याला ट्रिपल बॉन्ड इथे एच आणि इथे काय मिळालं आपल्याला एच. म्हणजे काय मिळालं याच्यामध्ये कार्बन कार्बन ॲडजसंट कार्बन ॲटमला काय मिळणार शॉर्टेज डिस्टन्स. कारण ट्रिपल बॉन्ड असेल तर डिस्टन्स काय असणार आहे कमी असेल. आणि सिंगल बॉन्ड असेल किंवा डबल बॉन्ड असेल तर त्याचे डिस्टन्स ॲज कम्पेअर टू ट्रिपल बॉन्ड हे काय असणार आहे जास्त असेल. चला पुढचं बघा H2 मॉलिक्युल इज मोर स्टेबल दॅन L2 मॉलिक्युल बिकॉज. आता H2 हायड्रोजन मॉलिक्युल स्टेबल आहे कशापेक्षा लिथियमपेक्षा. बघा आता काय काय ऑप्शन दिलेत बघा की इन H2 मॉलिक्युल काय दिलेलं आहे सिग्मा 1s. काय सांगितलं त्याच्यामध्ये सिग्मा 1s मॉलिक्युल काय दिलेला आहे इन H2 मॉलिक्युल सिग्मा 1s मॉलिक्युल ऑर्बिटल आर शिल्डेड बाय इलेक्ट्रॉन. आता याच्यामध्ये हायड्रोजन जर बघितला तर याच्यामध्ये काय असणार आहे फक्त सिग्मा 1s असेल. याच्यामध्ये पण सिग्मा काय असणार आहे 1s असेल. पण आता काय सांगितलं आपल्याला इन H2 मॉलिक्युल 1s मॉलिक्युल मॉलिक्युलर ऑर्बिटल शिल्डेड बाय इलेक्ट्रॉन आहे का तर नाही. म्हणजे याच्यामध्ये हा ऑप्शन करेक्ट नाही. H2 ची बॉन्ड ऑर्डर 1 आहे का याच्यामध्ये स्टेबलसाठी तर नाही. म्हणजे कुणाची बॉन्ड ऑर्डर 1 आहे तर याला 2 ची लिथियमची किती आहे 1 आहे.
पुढे काय विचारलंय, इन L2 मॉलिक्यूल सिग्मा 1s मॉलिक्यूल ऑर्बिटल शिल्डेड बाय इलेक्ट्रॉन, तर नाही. राहिलं काय बघा, इन Li2 मॉलिक्यूल आउटर, बघा किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये, आउटरमध्ये सिग्मा किती आहे, 2s आहे. 1s आहे का, नाही, काय आहेत, सिग्मा 2s. म्हणजे बघा याच्यामध्ये हायड्रोजन असेल, हायड्रोजन सिंपल जर बघितलं तर ते काय असणार आहे, सिग्मा 1s1 असेल. काय असेल, सिग्मा 1s1 असेल. आणि ह्याच्यामध्ये सिग्मा 1s1 असेल तर स्टेबल आहे का, तर नाही. लिथियममध्ये काय होतं की सिग्मा 1s1 हे इथं 1s2 आहे, म्हणजे याचे जर इलेक्ट्रॉनिक सिम्पल काढला आपण, ॲटॉमिक नंबर किती आहे, 3 आहे. म्हणजे काय झालं, 1s2 आणि काय झालं, 2s1. म्हणजे शेवटचा आपण काय झाला, हा सिग्मा काय झाला, 2s काय झाला, शिल्डेड झाला. आउटर सिग्मा 2s मॉलिक्युलर ऑर्बिटल आर शिल्डेड बाय इनर इलेक्ट्रॉन. याचाच अर्थ काय म्हणणार आपल्याला, H2 मॉलिक्यूल इज मोर स्टेबल दॅन लिथियम बिकॉज लिथियम मॉलिक्यूल आउटर सिग्मा 2s मॉलिक्युलर ऑर्बिटल आर शिल्डेड बाय काय सांगितलेलं आहे, इनर इलेक्ट्रॉन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. व्हाय इज अ बॉन्ड ऑर्डर ऑफ Be2 मॉलिक्यूल 0. Be2 मॉलिक्यूल काय झालं, 0 आले बॉन्ड ऑर्डर. तर रिलेशन आपल्याला विचारलंय. तर बॉन्ड ऑर्डरचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू बॉन्डिंग ऑर्बिटल मायनस काय, अँटी बॉन्डिंग डिवाइड बाय काय करतो आपण, 2 करतो. काय करतो, 2. तर बॉन्ड ऑर्डर किती सांगितली आपल्याला, 0 सांगितले. म्हणजे बॉन्ड ऑर्डर मी काय पुटअप केली, तर 0 पुटअप केली. म्हणजे काय मिळालं मला, 0 इज इक्वल टू नॉन बॉन्डिंग मायनस काय, अँटी बॉन्डिंग डिवाइड बाय काय मिळालं, 2 मिळालं. ओके. आता काय केलं मी, तर 2 इकडे डिवायडेड आहे, इकडे आल्यावर काय झालं, मल्टिप्लाय झालं. 2 इंटू 0 इज इक्वल टू NB मायनस काय केलं, NA. तर 2 इंटू 0 काय मिळालं आपल्याला, 0. म्हणजेच काय, NB मायनस काय मिळालं आपल्याला, NA. NA इकडं मायनस आहे, इकडे आल्यावर काय झालं, प्लस झालं. म्हणजे काय मिळालं, NA इज इक्वल टू काय मिळालं, NB मिळालं. NA इज इक्वल टू काय मिळालं, NB. कुठं ऑप्शन आहे का बघा, NA इज इक्वल टू NB. तर या ठिकाणी NA इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, NAB. म्हणजेच काय, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, जर अँटी बॉन्डिंग असेल, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय असेल, अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन असेल. अशा वेळी बॉन्ड ऑर्डर कशी असते, तर 0 असते. बॉन्ड ऑर्डर 0. म्हणजे ऑप्शन आपला काय करेक्ट आहे, बी नावाचा ऑप्शन काय मिळाला आपल्याला, करेक्ट मिळाला. पुढे विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल इज अन एक्झाम्पल ऑफ, कोणतं हायब्रिडायझेशन पाहिजे आपल्याला, SP हायब्रिडायझेशन पाहिजे. काय पाहिजे याच्यामध्ये, SP. SP कधी तयार होईल बघा, काल बघितलं आपण. बघा अजून एकदा बघा, कार्बन कार्बन जर सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड काय मिळालं आपल्याला, सगळे सिंगल असेल तर SP3, डबल असेल तर SP2 आणि ट्रिपल असेल तर काय असतं, SP हायब्रिडायझेशन. काय असतं, SP. मग आपल्याला शोधायचं आहे याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे का, डबल बॉन्ड आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे, आणि त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये हायब्रिडायझेशन लिहिता येईल. आता या ठिकाणी दिसते आपल्याला मिथेन मॉलिक्यूल. काय स्ट्रक्चर मिळालं आपल्याला, काय मिळालं आपल्याला, CH4 मिळालं. काय मिळालं आपल्याला, CH4. सगळेच बॉन्ड काय असे आहेत रे, सिंगल बॉन्ड आहेत. काय याच्यामध्ये, सिंगल. अजून कसं कॅल्क्युलेट करतो आपण बघा, किती आहेत, 1 2 3 4. 4 आले, किती आले, 4. मग 4 आल्यानंतर काल शिकवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला यस किती ऑर्बिटल प्रेझेंट असतात, यस मध्ये एकच असतात आणि पी मध्ये किती असतात, 3 असतात. म्हणजे काय मिळालं आपल्याला, SP3. म्हणजे एचचा 1 बघा, एचचा 1 आणि पीचे 3, टोटल किती झाले, 4. इथे 4 4 म्हणजे ह्याचं हायब्रिडेशन काय मिळालं आपल्याला, SP3 मिळालं. कशाचं, मिथेनचं काय मिळालं आपल्याला, SP3. ओके. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं बाकीचं, अमोनिया कॅल्क्युलेट करा. अमोनियाचं बघून घ्या की नायट्रोजन आहे, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, प्लस काय प्रेझेंट आहे, लोन पेअर. म्हणजे बॉन्ड पेअर किती आहे, 3 बॉन्ड पेअर प्लस 1 लोन पेअर. 3 बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर किती झाले, 4. 4 झालं म्हणजे हायब्रिडेशन काय मिळालं आपल्याला, SP3. मग आता पुढं ॲसिटिलीन आणि इथिलीन बघायचं. काय बघायचं आहे, ॲसिटिलीन आणि इथिलीन. मग आता कॅल्क्युलेट करा, आपल्याला काय करायचं आहे, बी नंबरचा फॉर्म्युला ॲसिटिलीन आणि सी नंबरचा काय आहे आपल्याला, इथिलीन. काय करायचं आहे, स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. आताच इथं कॅल्क्युलेट केलं तर आपण ॲसिटिलीन नावाचा फॉर्म्युला काय मिळणार आपल्याला, तर कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आणि इथे एच आणि इथे काय मिळणार आपल्याला, एच. हे काय आहे, ॲसिटिलीन. मग ॲसिटिलीनमध्ये
किती कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मिळाला आपल्याला, कार्बन कार्बन काय ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर जे हायब्रिडायझेशन असतं ते काय असतं आपल्याला sp ट्रिपल बॉन्ड असेल तर मग आपल्याला ऑप्शन काय मिळाला आपला बी ॲसिडिल नावाचा फॉर्म्युला तो काय मिळतो आपल्याला sp हायब्रिडायझेशन काय मिळालं आपल्याला sp. अशा पद्धतीने देखील तुम्ही काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता किंवा आपल्याला हे जर समजले तर ई आणि ए याचा अर्थ या ठिकाणी काय प्रेझेंट आहे तर डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, ई आणि याचा अर्थ काय प्रेझेंट आहे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि डबल बॉन्ड असेल तर हायब्रिडेशन काय मिळालं आपल्याला sp2. अमोनियाचं कॅल्क्युलेट केलं काय मिळालं आपल्याला sp3. ॲसिलिनचं कॅल्क्युलेट केलं काय मिळालं आपल्याला sp. मग त्यानुसार आपण काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. चला पुढचं बघा नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑन रिझल्ट ट्रायगोनल जॉमेट्री. ट्रायगोनल 3 आले पाहिजेत टोटल, ट्रायगोनल किती आले पाहिजेत 3 आले पाहिजेत. मग ट्रायगोनल कॅल्क्युलेट करण्यासाठी sp असेल तर काय बघितलं आपण तर लिनियर पाहिलं, sp असेल तर काय बघितलं लिनियर बघितलं, डी त्यानंतर sp3 असेल तर टेट्रायडल बघितलं, sp2 असेल तर काय बघितलं आपण ट्रायगोनल प्लेनर आहे आणि तो dsp2 म्हणजे काय झाला स्क्वेअर प्लेनर झाला, काय झाला तो स्क्वेअर प्लेनर. म्हणजे आपलं जे काय लिनियर आहे sp2 म्हणजे काय मिळालं आपल्याला ट्रायगोनल, ट्रायगोनल काय मिळालं जॉमेट्री मिळाली sp2. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. आयडेंटिफाय अ पेअर ऑफ मॉलिक्यूल हॅव्हिंग सिमिलर शेप. आयडेंटिफाय अ पेअर ऑफ अ मॉलिक्यूल हॅव्हिंग सिमिलर शेप ऑफ बोथ मेंबर. म्हणजे शेप कॅल्क्युलेट करायचा आहे बघा मॉलिक्युलर जॉमेट्री आणि आपण बघितलेलं त्या पद्धतीनं तर शेप कॅल्क्युलेट करायचा आहे बोथ मेंबर. शेप कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला टोटल फक्त काय करायचे आहेत बॉन्ड पेअर कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे दोन गोष्टी आहेत जॉमेट्री फक्त कॅल्क्युलेट केली आपण तर इलेक्ट्रॉनिक जॉमेट्री तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं बॉन्ड पेअर प्लस काय केलं लोन पेअर केलं. पण ज्यावेळी शेप कॅल्क्युलेट करायचा असेल अशा वेळी फक्त काय कॅल्क्युलेट करायचं बॉन्ड पेअर काय करायची कॅल्क्युलेट करायची. मग याच्यामध्ये बघून घ्या आता कशामध्ये सेम विदाउट बॉन्ड पेअर येते तर NH3 बघा NH3 मध्ये काय तर दिसतानाच आपल्याला दिसतं याच्यामध्ये काय NH3 आणि SO2 NH3 मग अशीच कॅल्क्युलेट केलं काय मिळालं आपल्याला NH3 त्याच्याकडे काय प्रेझेंट आहे लोन पेअर प्रेझेंट आहे, काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये लोन पेअर. मग आता हे लोन पेअर आहे आणि याचा जर शेप कॅल्क्युलेट केला तर लोन पेअर काय होणार आहे कॅन्सल होईल म्हणजे हा काय दिसणार आपल्याला ट्रायगोनल पेअर काय दिसणार आहे तो ट्रायगोनल पिरामिड. तर ते अशा पद्धतीनं काय करायचे सॉल्व्ह करायचे. H2चं बघा HClचं बघा PClचं बघा त्या सगळ्यांचे क्वेश्चन तुम्हाला काय करायचे ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर मग आपल्याला काय कळेल की याच्यामधला कोणता मॉलिक्यूल काय येणार आहे त्याच्यामध्ये शेपमध्ये काय सिमिलर शेपमध्ये येतील. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे HCF4 दिलेला आहे SF4 दिलेला आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे PCl5 आणि BrF5. PCl5 कसं स्ट्रक्चर आहे बघा P त्यानंतर काय Cl5 म्हणजे किती फॉस्फरस किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 आणि किती 5. 5ला काय आपल्याला जोडले Cl किती Cl आहेत 5 1 2 3 4 आणि 5 किती मिळाले आपल्याला बॉन्ड पेअर तर टोटल मिळाले 5 बॉन्ड पेअर म्हणजेच काय मिळालं आपल्याला sp3d मिळालं, काय मिळालं आपल्याला sp3d. हे कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला कसे लोन पेअर आहेत कसे नाहीत वन बाय वन आपण सगळे कॅल्क्युलेट करू. आपण SO2 सल्फर किती ॲटॉमिक नंबर आहे सल्फरचा तर तो आहे 16 आहे, किती आहे तो 16. मग 16 असेल इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन काय मिळालं आपल्याला 1s2 2s2 2p6 3s2 आणि काय मिळालं आपल्याला 3p4 मिळालं. ओके हे 10 आणि हे 4 टोटल शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन मिळाले आपल्याला तर मिळाले 6 इलेक्ट्रॉन. किती मिळाले 6 म्हणजे सल्फरवर किती इलेक्ट्रॉन द्यायचे 1 2 3 4 5 आणि 6. कोण जोडायचं आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन काय तयार करतो डबल बॉन्ड, काय करतो हा डबल बॉन्ड. मग अशा एक काय झाली याच्यामध्ये लोन पेअर शिल्लक राहिली. NH3चे बघा किती बॉन्ड झाले आहेत 1 2 3. इथं बघा डबल बॉन्ड एकदाच कॅल्क्युलेट करायचं हा सिंगल बॉन्ड हा एक बॉन्ड 2 बॉन्ड आणि लोन पेअर सेम आहे का रे तर नाही. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं त्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करायचे तर स्ट्रक्चर ड्रॉ करून आपल्याला सॉल्व्ह करायचं. BRचं बघा इथे PCl5 ड्रॉ केले BRचं कॅल्क्युलेट करा. BRमध्ये सगळ्यात शेवटचे किती आहेत 7 आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. इथे किती मिळालं आपल्याला 5 बॉन्ड पेअर तयार होतील 1 2 3 4 आणि 5. ओके अशा पद्धतीने स्ट्रक्चर काय होणार आहे तयार होईल. आणि काय मिळाले इथं आपल्याला 5 काय मिळाले बॉन्ड पेअर मिळाले आणि एक काय मिळाला लोन पेअर मिळाले. एक 5 बॉन्ड पेअर आणि एक काय मिळाला लोन पेअर. हा जो नंबर दिसतोय आपल्याला बॉन्ड पेअरचा तर ते सेम असले पाहिजेत बॉन्ड पेअर आणि लोन पेअरचं. ह्याच्यामध्ये लोन पेअर आला
आता हे किती मिळाले 5 + 1 म्हणजे किती झाले 6. 6 म्हणजे कोणता ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री. 6 म्हणजे कोणती जॉमेट्री मिळाली आपल्याला ऑक्टॅहेड्रल. म्हणजे स्ट्रक्चर असं तयार होणार बघा. ऑक्टॅहेड्रल स्ट्रक्चर ड्रॉ केलं इथे Br आहे त्या पद्धतीचा मॉलिक्यूल तयार झाला. हे 4 आणि एक काय मिळालं आपल्याला 5 आणि या ठिकाणी लोन पेअर. लोन पेअर धरायचे नाही याचा अर्थ याचं काय मिळाला स्क्वेअर पिरॅमिडल. काय मिळालं आपल्याला स्क्वेअर पिरॅमिडल. मग हा कोण मिळाला आपल्याला Pr मिळाला स्क्वेअर पिरॅमिडल. Pr काय मिळाला स्क्वेअर पिरॅमिडल. PCl5 काय मिळालं आपल्याला sp3 म्हणजे काय मिळालं ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. काय मिळालं ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचे. सॉल्व करूनच तुम्हाला हे आन्सर भेटेल. त्यानंतर इथं काय दिलेलं आपल्याला H2O दिलेलं आहे. तर H2Oचं बघितलं आपण हे ऑक्सिजन आहे. इथं हायड्रोजन आणि इथं काय प्रेझेंट आहेत 2 लोन पेअर प्रेझेंट आहेत. किती लोन पेअर आहेत 2 लोन पेअर. 2 लोन पेअर आहेत 2 बॉन्ड पेअर 2 लोन पेअर आणि काय मिळालं आपल्याला 2 बॉन्ड पेअर मिळाले. म्हणजे किती झाले 4. 4 म्हणजे काय टेट्राहेड्रल. लोन पेअर आपण मायनस केले. स्ट्रक्चर कसं दिसतंय आपल्याला हे शेप काय मिळालं आपल्याला बेन टाईप. काय मिळालं हे बेन टाईप स्ट्रक्चर मिळालं. त्यानंतर SCl2 काय मिळालं आपल्याला SCl2. तर अशा पद्धतीने लोन पेअर किती मिळालेला सल्फरचे 6 इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 5 आणि 6. आता बघा मग ह्याच्यामध्ये किती लोन पेअर मिळाले 2 लोन पेअर आहेत आणि 2 बॉन्ड पेअर. म्हणजे हे स्ट्रक्चर बरोबर येते बघा. इथं काय आले 2 काय आहेत बॉन्ड पेअर आणि 2 काय मिळाले 2 पेअर मिळाले. इथं ऑक्सिजनचं पण काय होतं 2 लोन पेअर होते आणि 2 बॉन्ड पेअर होते. आणि आपल्याला काय काढायचं आहे सिमिलर शेप. पुन्हा एकदा हा एक्सप्लेन करतो तुम्हाला क्वेश्चन समजून घ्या. कारण आपल्याला टोटल 8 स्ट्रक्चर दिलेले आहेत 8. म्हणजे हे सगळे सॉल्व केल्याशिवाय आपल्याला समजत नाही. ज्या केसमध्ये आपल्याला काय पाहिजे सिमिलर शेप पाहिजे. काय पाहिजे सिमिलर शेप पाहिजे. तर सिमिलर शेप पाहिजे असेल तर काय करायचं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर जर दोघांमध्ये सेम असतील दोघांमध्ये काय असेल सेम असेल तर तर त्याचा शेप काय असतो सेम असतो. दोघांमध्ये असेल तर शेप काय असतो त्याचा सेम असतो. म्हणून आता बघितलं याच्यामध्ये तर याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला याच्यामध्ये एक लोन पेअर मिळाली. याच्यामध्ये 2 लोन पेअर आहेत. बॉन्ड पेअर याच्यामध्ये 3 आहेत याच्यामध्ये 2 आहेत. म्हणजे हा क्वेश्चन काय झाला ऑप्शन कॅन्सल झाला. हा ऑप्शन कशामध्ये झाला तर एकाचं मिळालं आपल्याला ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. एकाचं काय मिळालं स्क्वेअर पिरॅमिडल. हाही आपला काय झाला कॅन्सल झाला. त्यानंतर XC आणि S6 मध्ये जर बघितलं आपण XC किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत टोटल 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमध्ये आपल्याला काय मिळालं फ्लोरीन किती आहेत 4 आहेत. म्हणजे बघा किती बॉन्ड मिळाले आपल्याला 4 मिळाले. किती बॉन्ड मिळाले 4 बॉन्ड पेअर आणि लोन पेअर किती मिळाले आपल्याला 2 लोन पेअर मिळाले. 4 बॉन्ड पेअर प्लस काय मिळालं आपल्याला 4 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर भेटले. पण F4चं जर बघितलं आपण या ठिकाणी बघू आपण कितीचं इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. F किती मिळाले आपल्याला 4 1 2 3 4. किती बॉन्ड मिळाले आपल्याला 4 बॉन्ड मिळाले आणि एक काय मिळाले लोन पेअर. म्हणजे 4 बॉन्ड पेअर प्लस काय मिळाले 1 लोन पेअर. आता नीट समजून घ्या. आता मी सगळं डिटेल लिहितो या ठिकाणी. त्याच्यामध्ये आपल्याला F4 मध्ये काय मिळालं आपल्याला 4 बॉन्ड पेअर मिळाले प्लस किती मिळाले 2 लोन पेअर. SF6 मध्ये किती मिळाले 4 बॉन्ड पेअर मिळाले आणि प्लस काय मिळालं आपल्याला 1 लोन पेअर. ज्यावेळी बॉन्ड पेअर आणि लोन पेअर जर सेम असतील बॉन्ड पेअर आणि लोन पेअर काय असेल सेम असेल अशा वेळी काय असतं त्याचा शेप सेम असतो. मग आपण जर हा ऑप्शन बघितला H2 आणि Cl2 या दोन्ही केसमध्ये काय मिळालं आपल्याला 2 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर. ह्याचे पण SCl2 मध्ये पण आपल्याला काय मिळालं 2 बॉन्ड पेअर आणखी काय मिळालं आपल्याला 2 लोन पेअर. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 18 मध्ये ऑप्शन काय करेक्ट आहे आपला सी ऑप्शन काय करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय सांगितलं द हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री ऑफ अ बोरॉन ट्रायफ्लोराइड मॉलिक्यूल इज रिस्पेक्टिव्हली. आता आपल्याला काय करायचं आहे हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि जॉमेट्री कॅल्क्युलेट करायचं. हायब्रिडायझेशन काय येणार आहे जॉमेट्री कोणाचं कॅल्क्युलेट करायचं आहे बोरॉन ट्रायफ्लोराइड. म्हणजेच कोण मिळाला BF3. बोरॉन ट्रायफ्लोराइड म्हणजे काय BF3. बघा किती बॉन्ड तयार झाले बोरॉन 1 2 3 3 बॉन्ड पेअर तयार झाल्या. किती बॉन्ड पेअर तयार झाल्या 3 बॉन्ड पेअर तयार झाल्या. 3 बॉन्ड पेअर बघा एस मध्ये किती आहे 1 आहे. पी मध्ये राहिलेली किती 2. म्हणजे याचं हायब्रिडायझेशन आपल्याला काय मिळालं sp2 मिळालं. काय मिळालं आपल्याला sp2. म्हणजे यामध्ये sp2 कुठं आहे तर या ठिकाणी आहे. sp2 असेल तर जे स्ट्रक्चर असतं ते कसं असतं ट्रायगोनल प्लेनर असतं. काय राहतं ते ट्रायगोनल प्लेनर. बघा हे असं स्ट्रक्चर तयार झालं. हे कसं दिसतंय आपल्याला
ट्रायंगल सारखं, म्हणजेच काय मिळालं आपल्याला, ट्रायगोनल प्लेनर. 19 नंबरचा ऑप्शन, 21 नंबर क्वेश्चन मध्ये आपल्याला बी नंबरचा ऑप्शन काय आपला करेक्ट आहे. चला पुढचा बघा, की विच अमंग द फॉलोइंग फीचर्स इज अ नॉट रिलेटेड, इज अ नॉट रिलेटेड, कशाच्या रिलेटेड आहे, हायब्रिड ऑर्बिटल. विच ऑफ द अमंग द फॉलोइंग फीचर्स इज नॉट रिलेटेड टू द हायब्रिड ऑर्बिटल. बघा काय सांगितलं, इच हायब्रिड ऑर्बिटल कॅन होल्ड 2 इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन. आपल्याला काय पाहिजे, चुकीचं पाहिजे. कोणतेही ऑर्बिटल असेल, कोणतेही ऑर्बिटल असेल, एक असेल अपवर्ड डायरेक्शन असतो आणि तो काय असतो, डाऊनवर्ड डायरेक्शन असतो. एक अपवर्ड डायरेक्शन आणि दुसरं काय असतं, डाऊनवर्ड डायरेक्शन असेल. म्हणजे याचा अर्थ काय सांगितले, इच हायब्रिड ऑर्बिटल कॅन होल्ड 2 इलेक्ट्रॉन, तर बरोबर आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन काय केले, होल्ड केले. विथ अपोजिट स्पिन, तेही बरोबर आहे, एक अपवर्ड डायरेक्शन आहे आणि दुसरा काय, डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. याचा अर्थ हा करेक्ट आहे. आपल्याला काय पाहिजे, नॉट पाहिजे. काय पाहिजे, नॉट रिलेटेड टू द हायब्रिड ऑर्बिटल. पुढे काय सांगितलेलं आहे, शेप ऑफ हायब्रिड ऑर्बिटल, शेप ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इज अ डिफरंट दॅन दॅट ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. तर शेप ऑफ हायब्रिड ऑर्बिटल, तर आपल्याला माहिती आहे काही स्पेरिकल आहेत, काही डंबेल शेप आहेत. याचा अर्थ ते काय असतात, डिफरंट असतात. पुढं नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल, नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म इज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स. तर एक करेक्ट आहे. काय करेक्ट नाही बघा, हायब्रिड ऑर्बिटल आर फॉर्म बाय कंबायनिंग अटॉमिक ऑर्बिटल ऑफ अ डिफरंट ॲटम, ऑफ द डिफरंट ॲटम. याचा अर्थ हे स्टेटमेंट कसं आहे, रॉंग आहे. बाकी तिन्ही स्टेटमेंट कसे आहेत, करेक्ट आहेत. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, की नॉट रिलेटेड टू द हायब्रिड ऑर्बिटल, नॉट रिलेटेड टू द हायब्रिड ऑर्बिटल. म्हणजे क्वेश्चन नंबर 20चा ऑप्शन काय भेटला आपल्याला, डी भेटला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू, हायब्रिडायझेशन अँड number of electron around the central atom in a BF3 molecule are respectively. आताच क्वेश्चन बघितला BF3 चा, तर काय बघा 1 2 3, म्हणजे काय मिळालं आपल्याला, BF3 क्वेश्चन मिळालं. काय मिळालं, हे BF3. म्हणजे आता हायब्रिडेशन किती मिळाले, 3 बॉन्ड पेअर मिळाले, 3 बॉन्ड पेअर. याचा अर्थ काय, हायब्रिडेशन मिळालं आपल्याला, sp2 मिळालं. काय मिळालं आपल्याला, sp2. म्हणजे हा sp2 आला. कुठं कुठं दिलेलं बघा, या ठिकाणी sp2 आहे, तिन्हीमध्ये sp2 दिलेलं आहे बघा, हे sp2 त्याच्यावर तिन्ही ऑप्शनमध्ये आहे. मग आपल्याला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल. काय सांगितलेलं आहे, की सेंट्रल ॲटमच्या किती इलेक्ट्रॉन रिवॉर्ड्स होतात, किती बॉन्ड आहेत रे, 3 बॉन्ड आहेत. किती बॉन्ड आहेत, 3. एक बॉन्ड किती इलेक्ट्रॉन तयार होतो, 2 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड किती, 3 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत, 3 बॉन्ड, एक बॉन्ड किती ना, 2 न, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले, 6 झाले. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, sp2 बघायचं आहे, आणखी 6 इलेक्ट्रॉन बघायचं. sp2 आणि काय बघायचं आपल्याला, 6 बघायचं आहे. याचा अर्थ ऑप्शन आपला काय मिळाला आपल्याला, बी हा करेक्ट ऑप्शन मिळाला. ऑप्शन बी काय मिळाला, करेक्ट. चला पुढचा बघा, विच अमंग द फॉलोइंग कन्सेप्ट इज अ नॉट इंट्रोड्यूस बाय व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. कोणती कन्सेप्ट काय केली नाही, इंट्रोड्यूस केली नाही, कशानं, व्हॅलेन्स बँडनं. बघून घ्या, स्टेटमेंट वाचून घ्या, बाकीचे काय काय दिलेले आहेत. तर पार्शियल आयोनिक कॅरेक्टर ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड, तर आपण मग कॅल्क्युलेट केलं, की 0.4 किंवा 0.4 to 1.7 किंवा 1.7 पेक्षा जास्त आयोनिक कॅरेक्टर किंवा कोव्हॅलंट कॅरेक्टर. तर याचा अर्थ हे काय केलं, व्हॅलेन्स बँडने एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे हे एक करेक्ट स्टेटमेंट आहे आणि ते इंट्रोड्यूस केलेलं आहे, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट. पुढे काय सांगितलं, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर द 2 न्यूक्लियाय. तर हे एक्सप्लेन केलं, काय झालं, इलेक्ट्रॉन काय झालं, मूव्ह होतात, डिलोकलाइज होतात. हे करेक्ट स्टेटमेंट आहे, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर काय विचारलेलं आपल्याला, तर नंबर ऑफ लोन पेअर अँड बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन डिसाइड द शेप. बघा आताच आपण कॅल्क्युलेट केलं, काय डिसाईड करायचं आहे आपल्याला, शेप. शेप डिसाईड करण्यासाठी काय पाहिजे, फक्त आणि फक्त बॉन्ड पेअर पाहिजेत. शेप डिसाईड करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, बॉन्ड पेअर. लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर आपण कॅल्क्युलेट करत नाही. शेप कॅल्क्युलेट करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, फक्त बॉन्ड पेअर पाहिजे. आणि मग जॉमेट्री हायब्रिडायझेशन आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं, लोन पेअर प्लस काय केले, बॉन्ड पेअर केले. याचा अर्थ हे स्टेटमेंट कसं आहे, रॉंग स्टेटमेंट आहे. काय आहे, तर नंबर ऑफ लोन पेअर अँड बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डिसाइड द शेप ऑफ मॉलिक्यूल. तर नाही, शेप डिसाईड करायचं असेल तर फक्त आणि फक्त काय पाहिजे आपल्याला, बॉन्ड पेअर पाहिजे. याचा अर्थ हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजेच आपल्याला नॉट, चुकीचाच ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर काय मिळणार आपल्याला, सी भेटणार. क्वेश्चन नंबर 22 चा ऑप्शन काय मिळणार आपल्याला, सी मिळणार आहे. चला नेक्स्ट बघू, व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन प्रेझेंट. काय सांगितलं, व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन प्रेझेंट, कशामध्ये प्रेझेंट आहे, PCl5 मॉलिक्यूल.
सिंपल आता तेच क्वेश्चन्स आहेत म्हणजे त्याच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. PCl5 काय फॉस्फरसच्या शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5 इलेक्ट्रॉन आहेत. किती 5? 1 2 3 4 आणि काय मिळालं आपल्याला 5. बघा त्यानंतर काय किती Cl ॲटम्स आहेत? 5 Cl ॲटम आहेत. 1 2 3 4 5. यांच्यामध्ये काय तयार झाला? बॉन्ड तयार झाला. किती बॉन्ड तयार झाले? तर 5 बॉन्ड पेअर झाले. किती बॉन्ड पेअर झाले? 5 बॉन्ड पेअर. आता 5 बॉन्ड पेअर झाले तर बघा एसची व्हॅलन्स एसमध्ये किती असतात? 1. पीमध्ये किती असतात? 3. आता त्यानंतर डीमध्ये किती राहिले? आता किती राहिले? 1. म्हणजे काय झालं? हायब्रिडायझेशन मिळालं आपल्याला sp3d. काय मिळालं हायब्रिडायझेशन आपल्याला? sp3d. म्हणजे कुठं मिळालं हायब्रिडायझेशन? एमध्ये. म्हणजे क्वेश्चन नंबर 3चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला? ए मिळाला. sp3d हायब्रिडायझेशन. म्हणजे जॉमेट्री जर आपण शेप कॅल्क्युलेट केला तर शेप काय मिळणार आपल्याला? काय म्हणणार? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. जर शेप विचारला असता तर काय आला असता आन्सर? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. चला क्वेश्चन नंबर 24 बघू. कॅरेक्टर कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला. कोणतं कॅरेक्टर? पी कॅरेक्टर. आणि किती असलं पाहिजे ते? 50% असलं पाहिजे. किती पर्सेंट? 50%. मग आपल्याला हायब्रिडायझेशन कोणतं आलं पाहिजे रे? बघा नीट समजून घ्या. sp3 हायब्रिडायझेशन असेल. कोणतं असेल? sp3. sp3. तर याचा अर्थ बघा टोटल किती झाले? 4 झाले. ओके. टोटल पर्सेंटेज किती असतं? 100% डिवाइड बाय 4. याचा अर्थ 1ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 25%. किती मिळालं आपल्याला? 25%. म्हणजे येसचं कॅरेक्टर किती मिळालं आपल्याला? 25% असेल आणि पीचे किती असेल? तर ते असेल 75%. जर sp3 हायब्रिडेशन असेल तर sp2 असेल. sp2 असेल तर टोटल नंबर किती झाला? 3 झाला. मग डिवाइड केलं तर येसचं कॅरेक्टर किती मिळालं आपल्याला? 33.33. आणि पीचं कॅरेक्टर किती मिळालं आपल्याला? 66 पॉईंट काय मिळालं? 66. आणि जर हायब्रिडायझेशन काय असेल? sp असेल. काय असेल? sp असेल तर येस कॅरेक्टर किती मिळणार आपल्याला? 50% मिळालं. आणि पी कॅरेक्टर किती मिळालं आपल्याला? 50%. याचाच अर्थ आपल्याला याच्यामधला ऑप्शन असा चेक करायचा आहे, फाइंड आउट करायचं आहे की त्याचं हायब्रिडायझेशन काय आलं पाहिजे? sp हायब्रिडायझेशन आलं पाहिजे. कोणतं हायब्रिडायझेशन? sp हायब्रिडायझेशन. मग याच्यामध्ये बघा प्रोपीन आहे, ई आणि आला. त्यानंतर मिथेन आहे, ए आणि आला. याचा अर्थ sp3 आला. हा sp3 आला. ई आणि आला. याचा अर्थ काय आला? sp2 आला. ॲसिटिलीनचा फॉर्म्युला बघा. HC ट्रिपल बॉन्ड काय मिळालं आपल्याला? H. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन मिळालं या कार्बनचं किंवा या कार्बन? काय मिळालं आपल्याला? sp हायब्रिडायझेशन. याचाच अर्थ त्याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला? 50% पी कॅरेक्टर मिळालं. काय मिळालं आपल्याला? 50%. कुणाच काढायचं होतं? हायब्रिड ऑर्बिटल इन अ कार्बन ॲटम. कार्बन ॲटममध्ये किती पर्सेंटेज मिळालं आपल्याला? 50% येस कॅरेक्टर आणि 50% काय मिळालं आपल्याला? पी कॅरेक्टर. याचाच अर्थ ऑप्शन सी हा आपला काय? करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर सी काय मिळालं आपल्याला? करेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ओके, हे लास्ट 2 क्वेश्चन्स आपण पाहू. क्वेश्चन नंबर 25 काय दिलं? 1 काय पाहिजे? येस पाहिजे. म्हणजे येस किती पाहिजे? 1 पाहिजे. आता 1च असेल. पी किती पाहिजेत? पी पाहिजेत किती? 3 पाहिजेत. पी किती झाले? 3 झाले. डी किती पाहिजे आपल्याला? 1 पाहिजे. डी किती झाले? 1. म्हणजे कोणतं हायब्रिडेशन झालं आपल्याला? sp3d झालं. काय झालं हे? sp3d. म्हणजे ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ओके, आपल्याला काय विचारलंय की टेक पार्ट इन हायब्रिडायझेशन देन नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म आर. किती मिळाले बघा? एसचा आहे 1, पीचे 3, डीचे किती? 1. टोटल किती ऑर्बिटल मिळाले आपल्याला? 5 ऑर्बिटल. किती ऑर्बिटल मिळाले आपल्याला? 5. म्हणजे ऑप्शन आपलं काय मिळाला? सी काय मिळाला? करेक्ट मिळाला. सी काय मिळाला? करेक्ट. चला त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 26 लास्ट क्वेश्चन. काय बघायचं आहे? व्हॉट टाईप ऑफ हायब्रिडायझेशन? व्हॉट टाईप ऑफ हायब्रिडायझेशन इन अ टेट्राहायड्रल जॉमेट्री. टेट्राहायड्रल जॉमेट्री पाहिजे. बघा टेट्राहायड्रल म्हणजेच काय हायब्रिडायझेशन मिळालं आपल्याला? तर तो पाहिजे sp3 पाहिजे. टेट्राहायड्रल म्हणजेच कोणतं? sp3. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय मिळणार आपल्याला? sp. sp असेल याचा अर्थ काय होणार? ते लिनियर असेल. काय असेल? लिनियर असेल. sp म्हणजे काय आला? लिनियर. sp3 म्हणजेच काय मिळालं आपल्याला? टेट्राहायड्रल मिळालं. काय मिळालं आपल्याला? टेट्राहायड्रल. ओके, त्यानंतर sp2 जर बघितला तर आपला काय झाला? ट्रायगोनल प्लेनर झाला. काय झाला हा? ट्रायगोनल प्लेनर झाला. आणि DSP2 म्हणजे काय झाला आपल्याला? स्क्वेअर प्लेनर झाला. काय झाला हा? स्क्वेअर प्लेनर. ओके, म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टेट्राहायड्रल कॅल्क्युलेट करायचं होतं. तर ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला? डी मिळाला. ओके, आपण काय बघितलं? केमिकल बॉन्डिंग. त्याची कन्सेप्ट कालच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केले आणि त्या कन्सेप्टच्या आधारे MST CET मध्ये कोणकोणते क्वेश्चन्स आलेले होते, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, त्या टाईपचे क्वेश्चन आपण 26 क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत.
तर तुम्ही काय करायचं, हे लर्न करायचं आहे. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला काय करायचे आहेत, बाकीचे सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन ज्यावेळी सॉल्व्ह कराल, त्यावेळी तुमची ही प्रॅक्टिस होईल. आणि हे लक्षात ठेवायचं, जसं हायब्रिडायझेशन आहे किंवा मगाशी आपण बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट केली किंवा ती एम-ओ-टीची डायग्राम ड्रॉ केली. तर ह्या डायग्राम ड्रॉ करण्यासाठी ज्यावेळी तुमची प्रॅक्टिस होईल, जेवढी जास्त प्रॅक्टिस, तेवढी इझिली तुम्ही हा क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. तर ह्या लेक्चरमध्ये कोणता क्वेश्चन तुम्हाला समजला नसेल, काही अडचण असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही रिप्लाय करा. त्याचा आन्सर मी 100% देईन. तोपर्यंत धन्यवाद.